आणि यापुढची बातमी वैष्णवी संदर्भातली आहे। पुण्यातील हुंडाबळीचा विषय ठरलेली वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालानं धक्कादायक वास्तव सर्वांच्या समोर आणलंय। शैतान हगवणेंनी वैष्णवीचा कसा अतोनात छळ केला याचा थेट पुरावाच या अहवालामुळे अवघ्या महाराष्ट्राला मिळालाय। आणि इतकंच नाही तर हगवणे कुटुंबातल्या प्रत्येकात दडलेली पाशवी वृत्ती या अहवालानंतर समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 खुणा। हगवणेंनी वैष्णवीला हाल हाल करून मारलं। मारहाणीच्या 15 खुणा मृत्यूच्या 24 तास आधीच्या। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होतात। हैवान हगवणेंनी वैष्णवीला मृत्यूपूर्वी कशी अमानुष मारहाण केली होती त्याचा धडधडीत पुरावा आता समोर आलाय। वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टात सादर झाला आणि हगवणेंचा पाशवीपणा जगासमोर आला। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर थोड्या थोडक्या नाहीत तर मारहाणीच्या तब्बल 30 खुणा आढळून आल्या। यातल्या 15 जखमा अगदी ताज्या असून त्या आत्महत्येच्या 24 तास पूर्वीच्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं। वैष्णवीच्या अंगावरची एक मोठी जखम तिच्या मृत्यूपूर्वी 4 ते 6 दिवसांची आहे, तर 11 जखमा या मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवस आधीच्या आहेत। आणि यावरूनच वैष्णवीचा किती अमानुष पद्धतीनं छळ केला जात होता हे आता वेगळं सांगण्याची गरज शिल्लक नाहीये। 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते। त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती। 21 तर आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती। काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला होता। त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत, त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवालातनं सुद्धा तिला झालेल्या मारहाणीचे पुरावे मिळाले। वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकारलेलं। वैष्णवीचे हात, पाय, मांड्या आणि हनुवटीसह शरीराच्या बऱ्याच भागांवरती मारहाणीच्या खुणा दिसलेल्या। इतकंच नाही तर वैष्णवीच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये सुद्धा या मारहाणीच्या खुणांचा उल्लेख होता। याच खुणांमुळे वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय। हगवणे हे जे कुटुंब आहे हे राक्षस आहे, हे माणूस नाही आहे। म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कृत्य या नालायक कुटुंबाने केलेलं आहे। ज्या पद्धतीचं तिला मारहाण झाली, आणि मला असं वाटतं की 9 महिन्याचं बाळ असताना कुणी सुसाईड करू शकत नाही। तिला मारून तिचा जीव घेतलेला आहे। वैष्णवीच्या अंगावरती 19 ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू। पोस्टमॉर्टम अहवालाच्या चौकशीसाठी पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागितली आहे। सध्या प्रकरणी वैष्णवीचे सासू सासरे, नवरा, दीर आणि नणंद हे अटकेत आहेत। पण या शवविच्छेदन अहवालानं हगवणे कुटुंबाच्या क्रौर्याचं सुद्धा पोस्टमॉर्टम केलंय। माणसाच्या शरीरात दडून बसलेले हैवान कसे असतात हे हगवणेंकडे पाहिल्यावर कळतं। त्यामुळे हगवणेंना कठोरात कठोर शिक्षेची मागणी जोर धरतेय। वैभव सोनवणे आणि गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थार गाडीमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक सुयश चोंधे हा असल्याचं समोर आलंय। आणि धक्कादायक बाब म्हणजे सुयश याच्यावरही पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे। त्यामुळे हगवणे पिता पुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं महिलांचा छळ होतो का हा प्रश्न निर्माण झालाय।
दरम्यान हगवणे पिता पुत्राला मदत करणाऱ्या सुयश आणि संकेत चोंधे या दोघांना सुद्धा अटक झाली आहे आणि बावधन पोलीस स्थानकात आणलं गेलं आहे.